महाराष्ट्राच्या समाजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही। मुंबईच्या आझाद मैदानावर असं काहीतरी घडलं ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत आणि धक्कादायक म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील तिथे पोहोचले। जरांगे पाटील तिथे फक्त गेलेच नाही तर त्यांनी बोराडेंची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। जरांगे म्हणाले, आरक्षणाची लढाई ही प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे। धनगर समाजाची मागणी जुनी आणि न्यायी आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा डेंजर माणूस आहे, मात्र आता आमचं चांगलं चाललंय असो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्याही मागे लागले होते, मात्र मराठा समाज एक झाला। मुख्यमंत्री फडणवीसांना मराठा आरक्षणाचा GR काढावा लागला, त्यामुळे त्यांचं आणि आमचं चांगलं जमलंय। मात्र त्यांनी आम्हाला धोका दिला तर त्यांनाही सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। या भेटीमुळे आता सरकारवरचा दबाव वाढण्याची शक्यता आहे। एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला धनगर समाज, दोन्ही मोठे समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असा निर्धार या दोन्ही नेत्यांच्या भेटीतून दिसून आला। मनोज जरांगे पाटलांनी धनगर आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।